नमस्कार, महाराष्ट्र टॉप 10 मध्ये बघूयात महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या। आमदार परिणय फुके यांनी गोंदियामध्ये प्रसार माध्यमांना सांगितले की आतापर्यंत अनिल देशमुख यांनी 100 कोटी खाल्ले नव्हते असे सांगत होते, पण आता या बोलण्यावर स्पष्ट होत आहे की अनिल देशमुख कबूल केलाय की त्यांनी 100 कोटी खाल्ले। तसेच जरांगे पाटील त्यांच्याविषयी देखील प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की ते कुणाची सुपारी वाजवत आहेत ते सर्वांनाच माहिती आहे। हे सर्व जरांगे पाटील बोलत नसून त्यांच्याकडून बोलवल्या जात आहे, म्हणून जरांगे पाटील यांनी स्वतःवर संयम ठेवावा आणि महाराष्ट्र सरकारने जे मराठ्यांना आरक्षणाचं स्वागत करावं। मराठा समाजाला माहिती झालंय की त्यांना आरक्षण कुठून मिळालं। या व्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। ऐकूयात ते काय बोलले। 24 जुलैपासून सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार बॅटिंग सुरू केली असून स्टेशन परिसरातील केडीएमसीचे वाहनतळ आणि स्टेशन रोड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। रस्ता जलमय झाल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे। वाहन चालकांना नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। रायगड जिल्ह्यातील नागोठाणे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातलाय। अंबा नदी काठचा कोळीवाडा खान मोहल्ला येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरले। नागोठाणे बसस्थानक पाण्यात बुडाले असून बाजारपेठेत पाणी शिरले। रायगड जिल्ह्यात सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। अशातच येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। त्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांना तासनतास खोळंबून राहावे लागले आहे, तर पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारजे, शिवणे, सिंहगड रोड, शिवाजीनगर या ठिकाणी पाणी साचले आहे। वारजेतील स्वामी विवेकानंद सोसायटी आणि फ्युचरा सोसायटीत पाणी शिरले। शिवणे येथील सद्गुरू सोसायटीत पाणी साचले आहे। सिंहगड रोड या ठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर 3 सोसायटीमध्ये पाणी साचले आहे। नदीपात्र रस्ता, राजपूत विटभट्टी नजीक गंजपेठ चांदतारा चौकामध्ये कमरे इतके पाणी साचले आहे। अनेक वाहनं पाण्यामध्ये बुडाली आहेत। किरकटवाडी ओढा परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, कारण पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने ओढ्याला पूर आला आहे। चांदोली धरणाचे 4ही दरवाजे उघडण्यात आले आहे। 4ही दरवाजातून 7216 विद्युत ग्राहातून 1670 असे मिळून 8886 क्युसेसने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे। अतिवृष्टी, मुसळधार पावसाबरोबरच सुसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत, तर परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे। एकूणच पूर परिस्थिती, अतिवृष्टीचा मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीमध्ये नदीचे पाणी शिरले आहे। जनजीवन विस्कळीत झाले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोच्ची गावामध्ये अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याची समस्या निर्माण झाली असून आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचे शासन आपल्या दारी कार्यक्रमात नागरिकांनी गढूळ पाणी आणले होते। आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात गढूळ पाणी पिण्यास नकार दिला। राळेगाव येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। राळेगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आमदार उईके यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला होता। शासन आपल्या दारी हा जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते। शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिकांची उपस्थिती होती। त्वरित गढूळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी अशी आमदार अशोक उईके यांना मागणी करण्यात आली होती। अशोक उईके यांच्याकडून कोच्ची गावातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच संतप्त नागरिकांनी आमदार अशोक उईके यांना गढूळ पाणी पिण्याची मागणी केली आणि नागरिकांनी स्वतः गढूळ पाणी प्राशन केले। अशा प्रकारची गंभीर समस्या निकाली निघत नसेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांना जोडे खावा लागेल असा संताप व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। महान्यूज करिता मकसूद अली, यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत पुसद तालुक्यात खंडाळा पोलिसांच्या वरदहस्ताने अवैध बनावट गावठी दारू व देशी दारू मटका जुगार खुलेआम सुरू आहे। या व्यवसायामुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर पडले आहे। या व्यवसायाकडे शाळकरी मुलांसह कर्मचारी, शेतकरी वळले असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली आहे। हा अवैध धंद्याचा व्यवसायाचा फटका जनतेला बसत असल्याने या शेतमालक, शेतमजूर असे अनेक जण बर्बाद झाले आहे। सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना आर्थिक हप्ता मिळत असल्याने अवैध धंदे बंद होणार नाहीत असे दिसून येत आहे। खंडाळा पोलीस निरीक्षक देविदास पाटील हे रुजू होऊन 7 ते 8 महिने झाले, परंतु अवैध दारू व मटका जुगार व मोठी धडक कारवाई नाही व उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायदे, बीट जमादार सुरेश राठोड, खंडाळा पोलिसांचे गरिबांच्या समस्येकडे लक्ष नसून अवैध धंदे, बनावट गावठी दारू, मटका जुगार, देशी दारू, जुगारातून मिळणाऱ्या वर कमाईकडे जास्त लक्ष दिसून येत आहे। पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांच्या कामगिरी झिरो अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। यामुळे इसापू धरण येथे अनेक घर या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहे। अनेक घरातील संसाराची राखरांगोळी होत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, गलाठी दारू व मटका जुगार, देशी दारू, अवैध वाळू व्यवसाय कायमचे बंद करून या व्यवसायांच्या आहारी गेलेल्या जनतेची सुटका करावी अशी मागणी पुसद तालुक्यातील इसापू धरण येथील महिला व ग्रामस्थळ नागरिक करत आहेत।
महान्यूज 7 करिता शेख फिरोज गनी, इसापूर धरण पुसद. हेटवडे धरणाच्या पाणी पातळीत 83% वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्यानं नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट घेतली. तसेच आढावा घेतल्यानंतर संबंधित महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, आपत्ती निवारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची चर्चा करण्यात आली. आपण घेतला आहे टॉप 10 न्यूजचा आढावा. अधिक बातम्यांसाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस: कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. Our contact number 7558387079 और 9423105824. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June. Our address: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. Our contact: 8830479380 और 9049079674. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी,
प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेज में। आज ही एनरोल करें ICA एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।